सरकारकडनं ₹1 शेतकऱ्याचा पीक विमा भरून घेतला होता. मात्र त्या पीक विम्यामध्ये लाखो रुपयाचे, ते कोट्यवधी रुपयांचे जे आहेत ते बोगसगिरी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेले. कोट्यवधी रुपयांची बोगसगिरी बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये केलेली आहे, जे की तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या देखील अनुषंगानं जे की भाजपचे आमदार आहेत सुरेश धस, त्यांनी देखील आवाज उठवला होता. त्याचबरोबर काही शेतकरी नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे बोगसगिरीचा पीक विम्याचा. ओरिजिनल शेतकरी आहे का काय नेमकं तुमचं म्हणणं? खरं तर आता विम्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शासकीय जमिनीवर पूर्ण कुणीतरी बाहेरच्या लोकांनी येऊन कुठंतरी विमा भरला हे आम्हाला माहिती झाल्याच्या नंतर मागच्या 1-2-4 महिन्यामध्ये आज त्याच्या आम्ही याद्या हस्तगत केल्यात. आणि याद्या हस्तगत केल्या असताना आम्ही ती याद्या ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस इथले स्थानिकचे ते कुठलंच नाव आम्हाला आढळून येत नाही. हे सगळे कुणीतरी बाहेरचे लोक दिसत आहेत. आणि हे सगळं करीत असताना जर करोडो रुपयाचा पीक विमा ही जर अशी बोगस लोक जर उचलणार असतील तर प्रामाणिक शेतकऱ्याला त्याचा विम्याचा लाभ मिळत नाही. विम्याचा लाभ मिळावा म्हणून अनेक वेळा आम्ही शेतकऱ्याच्या चळवळी करणारे अनेक लोक आहेत. आम्ही देखील मोर्चा आंदोलन करतो. मात्र ॲग्रीम तो सोडाच, मात्र बोगस शेतकऱ्याच्या जर नावानं जर कुणी विमा भरत असेल आणि करोडो रुपयाची लोकांची शेतकऱ्याची जर शासनाची फसवणूक करीत असेल तर हे खरं तर खूप मोठी फसवणूक आहे. याच्यावर शासन करोडो रुपये खर्च करत आहे. आणि जर बाहेरच्या लोकांनी येतं आज केस तालुक्यामध्ये जवळपास 680 खात्यावर पीक विमा भरल्याचं दिसून येतं. त्याच्यावर यादीमध्ये बघितलं त्या स्थानिक गावामधला एक बी शेतकरी नाही. मग या अशा परिस्थितीमध्ये याच्यावर शासनानं कडक कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि खऱ्या शेतकऱ्याला प्रामाणिकपणानं लाभ भेटला पाहिजे. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आज एवढं दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करतोय, हा ह्याच्यासाठी करतोय की ही जी काही असे बोगस लोक आहेत हेच पैसे उचलून खातात आणि प्रामाणिक शेतकऱ्याला कष्ट करून शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. हे खरं तर बीड जिल्ह्याचं दुर्दैव. यादी आणली, यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्याचे नाव आहेत, कोणत्या शेतकरी कोणत्या देवस्थानावरती पीक विमा भरला किंवा जागेवरती भरला काय नाव? आता जवळपास या यादीमध्ये सगळेच देवस्थानामध्ये केस तालुक्यामध्ये एक 80% जवळपास 80% गावामध्ये केस तालुक्यातला विमा भरलेला आहे. आता ही गायरान जमीन आहे, शासकीय जमीन आहे. ही दर्गा पीर असेल, हजरत काजी मोहम्मद, म्हणजे अनेक मंदिर असतील, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे, म्हणजे यांनी तळ देखील सोडलं नाही. MSCBच्या सुद्धा जमीन सोडल्या नाहीत. गायरानावर तर त्यांनी भरलेलाच आहे. मग हे सगळ्या अशा परिस्थितीमध्ये या लोकांवर फुकट लाभ घेणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आमची मागणी. क्षेत्र आहे फक्त जिल्ह्याचं काय तालुक्यापुरते माहिती केच आहे. आता हे केस तालुक्याचं क्षेत्र आहे जवळपास 1000 हेक्टर असू शकतंय. मात्र याच्यामध्ये जवळपास 680 शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. आणि जेवढे गायरान आहेत त्याच्यावर सगळीकडे त्यांनी विमा भरलेला आहे. ही शेतकरी इथले नाहीत. पण आपण बघू शकतो की विविध माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून पीक विमा भरला गेला. मात्र तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कौतुक देखील केलं परळीमध्ये येऊन. तुमचा रोग कोणावर नेमकी? नाही, रोग म्हणण्यापेक्षा काय माहिती का, मागच्या वर्षी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबच होते. आणि ही आम्ही जर सगळे नावं बघितले तर हे आम्हाला असं निदर्शनात येत आहे की हे सगळे परळी तालुक्यामधले आणि त्यांच्या आसपासचे फिरणारे डोलणारे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये दिसून येतात. का तर कष्टकरी शेतकरी माणूस हा अशी चूक करू शकत नसते. त्याला फुकट खायचं त्याच्या मनात देखील नसते. मात्र ही एक फुकट खाऊ लोकांची एक टोळी आहे. विम्याच्या माध्यमातून असं, अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून असं, की अशी या टोळीचा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि ह्याला पाठीशी घालणाऱ्या लोकांनी सुद्धा, त्यांना सुद्धा विनंती आहे की कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, प्रामाणिक लोकांचं त्याचं कष्टाचं मिळालं पाहिजे. याचं पाप आपल्या माथ्यावर तुम्ही मारून घेऊ नका अशी विनंती करतो. आणि या ज्या आम्ही तक्रार दिली ह्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. की कोट्यवधीचा घोटाळा आणि केस तालुक्यापुरता मर्यादित. आता जवळपास याची आकडेवारी काही आम्ही काढलेली नाही. मात्र हे जवळपास 1-2 कोटीचा हा घोटाळा असू शकतो. आता कसं या लोकांनी उचललाय का नाही उचललाय हे देखील माहित नाही. मात्र ह्या याद्या आज आपल्या हातामध्ये लागल्यात की इथं विमा किमान भरलाय, भरायची आज हे डिरिंग करतात. म्हणजे हे उचललंच असणार. आणि याच्या अगोदर किती वेळेस उचललाय पीक विमा असा बोगस हे आपल्याला काही माहित नाही. मात्र ह्या याद्या 2023 मधल्या आमच्या हातामध्ये पडलेल्या आहेत. तुम्ही आंदोलन केले, उपोषण केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, असेल काय कारवाई झाली? आता कारवाईची मागणी काय असणार तुमची? खरं तर विमा कंपनी आणि राजकीय पुढाऱ्यांच्या सगळ्यांचं साठलोट आहे. आज आम्ही ज्या लोकांनी विमा भरलेला आहे प्रामाणिक लोकांनी, त्यांचा सुद्धा ॲग्रीम आज 75% मिळाला नाही. आम्हाला 25% मागच्या वर्षीचा ॲग्रीम पीक विमा मिळाला. मात्र ह्याच्यात जर बघितलं, याच्यामध्ये जर बघितलं तर सगळं याच्यामध्ये सावळा गोंधळ आहे. आणि ही विमा कंपनी, सगळे पुढारी यांचं सगळ्यांचं मिलीभगत असून आता ज्या CAT सेंटरहून विमा भरला गेलाय त्याला देखील हाताखाली धरलं असणार आहे. संबंधीच्या शेतकऱ्याचं नाव टाकलंय किंवा ज्या व्यक्तीचं नाव टाकलंय त्याला बी हाताखाली त्याच्या खात्यावर पैसे जातात. मग याची चौकशी झाली पाहिजे. जो खात्यावर पैसे उचलून देतोय त्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे. चौकशी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कोण नेमकी
पुढारी म्हणजे आता इथं कृषी मंत्री होते, या कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर ही सगळं जे प्रकरण आहे हे कृषी मंत्र्याच्या अधिकारामध्ये चालतं पीक विम्याच्या संदर्भामध्ये, आणि ती कंपनी आणलेली ही त्यांनीच आणलेली कंपनी. त्याच्यामुळं खरं तर या पापाचे भागीदार धनंजय मुंडे साहेबच आहेत, का तर ते स्वतः कृषी मंत्री होते आणि लोक सुद्धा तिथलेच आहेत सगळे. कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालाय. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा 1 रुपयामध्ये योजना आणली सरकारने. मात्र ती कागदार योजना दिसते, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत झालेली दिसत नाही. शेतकरी देखील तक्रार करतायत. याच्यात बोगस शेतकऱ्यांनाच लाभ घेतलेला आहे. मूळ शेतकरी त्यांना लाभ मिळालेला नाही. गायरान जमिनी असतील, शासकीय जमिनी असतील, देवस्थानं असतील, याच्यावर बोगस शेतकऱ्यांनी विमा भरून त्यांना मिळाला का नाही आम्हाला काही माहित नाही, पण आम्हाला तर अजून भेटलेलं नाही. त्यामुळे आम्ही शासनावर नाराज आहे. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण योजना आणली गेली होती. तुमचा रोग कोणाला नेमकी कोणी केलं सगळं? ते आता मी नाही तेवढं सांगू शकत. काय सांगाल, कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे पीक विम्यामध्ये. 1 रुपयामध्ये योजना आणली होती, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खरंच फायदा झालाय का, कोणाला फायदा झालाय? नाही, ह्याच्यात तर 80% आमच्या आता मोहनबाईंनी सांगितलं की 80% तर आमच्या तालुक्यातलेच लोक आहेत. मग ते सगळे बोगस आहेत आणि 20% शेतकरी जे आहे ते आम्ही ओरिजिनल आहेत. पण 80% जे बोगस आहेत त्यांना जो लाभ जात असेल तर खरे शेतकरी तर मागच राहत आहे ना. मग आमची सरकारला विनंती असेल की हा सगळा तुम्ही प्रकार जो आहे तो उघडकीस आमच्या जसा आणलाय त्याची तुम्ही कठोर चौकशी करा आणि खऱ्या लाभार्थ्यांना, खऱ्या शेतकऱ्यांना ह्याचा न्याय द्या, एवढंच मी सांगते. कोट्यावधी रुपयांचा नक्कीच बघू शकतो की कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. तिथे जे कागद आहेत, त्या कागदावरती फक्त विमा आहे, मात्र शेतकऱ्याला याची मदत झाली नाही. जे शेतकरी आहेत ते गायरान जमीन असेल, देवस्थानाची जमीन असेल, त्याच्यावरती कोट्यावधींचा पिका भरून, पीक विमा भरून शासनाची फसवणूक केल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. कसून चौकशी केली गेली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मुंबईत योगेश काशीद, बीड.